गुड मॉर्निंग फ्रेंड्स, नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण दिनांक 7/4/2025 रोजी सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे, जो निर्णय दुय्यम निबंधकांच्या अधिकाराबाबत आहे। त्यावर चर्चा करूया। ह्या निर्णयाचं नाव आहे जी गोपी विरुद्ध तमिळनाडू। मित्रांनो, ह्या केसची फॅक्ट्स अशी आहे की तमिळनाडू सरकारने त्यांच्या राज्यात जो व्यक्ती आपली प्रॉपर्टी विकणार त्याने सर्वप्रथम आपले पूर्वीचे सर्व दस्त ज्याद्वारे त्यांनी ही प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे दुय्यम निबंधकाला दाखवावे, आणि जर दुय्यम निबंधकाची अशी खात्री झाली तर दुय्यम निबंधक तो दस्त नोंदविणार। हा नियम त्यांनी त्यांच्या म्हणजे तमिळनाडू नोंदणी नियम मध्ये 55(1) मध्ये केलेला होता। ह्या नियमाच्या विरुद्ध जी गोपी सुप्रीम कोर्टात गेला। सुप्रीम कोर्टाने हा निर्णय देताना असं सांगितलेलं आहे की दुय्यम निबंधक याला मालकी हक्क पाहण्याचा अधिकार नाही, त्याने मालकी हक्क पाहायचं नाही। त्यांनी जो व्यक्ती विकणार आहे ही खात्री करायची नाही की तो मालक आहे का नाही। याचा अर्थ सुप्रीम कोर्टाने हे सांगितलेलं आहे की संपूर्ण नोंदणी अधिनियमामध्ये कुठेही दुय्यम निबंधकाला दस्ताबाबत चौकशी करायची गरज नाही। त्याचं कर्तव्य फक्त एकच आहे की त्याने आलेल्या दस्तावर मुद्रांक शुल्क आकारायचं, नोंदणी फी घ्यायची, पेजिंग फी घ्यायची आणि दस्त नोंदवायचा। जो व्यक्ती त्याच्या समोर आलेला आहे त्यानेच त्या दस्तावर सही केलेली आहे का नाही ही खात्री त्यांनी करावी, आणि त्याचं आयडेंटिटी कार्ड त्याची आयडी पाहावी, एवढं सुप्रीम कोर्टाने ह्यात सांगितलेलं आहे। सुप्रीम कोर्टाने हा निर्णय देताना आणि तमिळनाडू सरकारचा जो नियम होता 55 सबसेक्शन 1 तो निरस्त केलेला आहे। आणि मित्रांनो, आपल्या मनामध्ये ही शंका नक्कीच आली असेल की जर समजा मालकी हक्क पाहिला नाही किंवा दुय्यम निबंधकाने मालकी हक्क तपासायचं नाही तर असे बेकायदेशीर व्यवहार होतील। आपली शंका बरोबर आहे मित्रांनो, परंतु कायदा असा आहे की जो व्यक्ती विकणार आहे आणि जो व्यक्ती घेणार आहे त्यांनी ही खात्री करावी की तो जो विकणार आहे तो खरोखर त्याचा मालक आहे का नाही। सुप्रीम कोर्टाने हेच सांगितलेलं आहे की जो मालक नाही तो दुसऱ्याची प्रॉपर्टी कसा विकू शकतो, तो विकूच शकत नाही। मग अशा परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्टाने हा जो निर्णय देताना असं सांगितलेलं आहे की दुय्यम निबंधकाचं काम मालकी हक्क पाहणं नाही। मित्रांनो, ह्या निर्णयाच्या अनुषंगाने मी आपल्याला एक गोष्ट अजून सांगू शकतो किंवा सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रात सुद्धा गोविंद सोलपुरे विरुद्ध महाराष्ट्र ही केस होऊन गेलेली आहे। त्याचा निर्णय 2022 मध्ये लागलेला आहे आणि ह्या निर्णयाच्या विरुद्ध IGR महाराष्ट्र सुप्रीम कोर्टात गेलेले आहे। आपल्या ह्या केसची फॅक्ट्स काय आहे की जे तुकडेबंदी आहे किंवा तो जो कायदा आहे तो प्रत्येक ठिकाणी लागू होतो, आणि जिथे जिथे छोटे छोटे प्लॉट्स आहेत त्याचे प्लॉट्सचे खरेदीखत करायचे नाही असं त्यात सांगितलेलं आहे। मुंबई हायकोर्टाने IGR महाराष्ट्राचा जो नियम होता 44(1) तो बाद केलेला आहे, निरस्त केलेला आहे। मित्रांनो, ह्या निर्णयाच्या अनुषंगाने मी एक गोष्ट ठामपणे सांगू शकतो की महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र IGR जे गोविंद सोलपुरे विरुद्ध महाराष्ट्र या केसच्या विरुद्धात सुप्रीम कोर्टात गेलेले आहे, तिथे सुद्धा महाराष्ट्र IGR यांच्या विरुद्धच निकाल लागणार आहे। याचा अर्थ असा झालेला आहे की आपल्या महाराष्ट्रात जी दस्त नोंदणी करताना अडवणूक होत आहे ती चुकीची आहे, आणि चूक नेहमी चूकच असते। प्रश्न असा आहे की IGR यांनी दुय्यम निबंधकांना असे अधिकार का द्यावे, काय कारण आहे? तुमचं कर्तव्य जे आहे ते तुम्ही पार पाडा ना। तुम्ही रजिस्ट्रेशन ऍक्ट प्रमाणे काम करा, तुम्हाला बाकीचे काम करायची काय गरज आहे? तुम्हाला कॉर्पोरेशनचे अधिकार दिलेले नाहीये, तुम्हाला ग्रामपंचायतीचे अधिकार दिलेले नाहीये किंवा तुम्हाला कलेक्टरचे अधिकार दिलेले नाहीये। तुम्हाला फक्त रजिस्ट्रेशन ऍक्ट प्रमाणे वागायचं आहे, एवढंच आहे। सुप्रीम कोर्टाने ह्या निर्णयाद्वारे ही गोष्ट क्लिअर केलेली आहे की दुय्यम निबंधक दस्त नाकारू शकत नाही। तर मित्रांनो, आपल्याला माझा हा व्हिडिओ कसा वाटला? आपल्याला जर माझा हा व्हिडिओ
माहिती देणारा आहे असं वाटला तर आपण नक्कीच याला सबस्क्राईब करावा आणि आपल्या मित्रांना सुद्धा पाठवावा, जेणेकरून त्यांना सुद्धा ह्या गोष्टीची माहिती होईल. धन्यवाद.